गाईज नमस्कार, मी वनिता. तर आजची रेसिपी खूप स्पेशल आहे. म्हणजे ती अशी की मी खास मुलांसाठी घेऊन आली आहे. लहान मुलांसाठी ती रेसिपी आहे. तर चला आता मी तुम्हाला ते नाव नाही सांगत आहे, लगेच आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर गाईज जसं तुम्हाला मी आता सांगितलं की मी खास मुलांसाठी ही रेसिपी आणली आहे, ती म्हणजे डोनट. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे मुलांना डोनट किती आवडतात आणि म्हणजे असं एकदम आपण घरी बनवू शकतो. तर काही काही जणांना असं वाटतं की डोनट हे दुकानातच म्हणजे खूप छान लागतं आणि थोडं महागाई असतं तर आपण घरी कसं बनवू शकतो वगैरे, त्याला खूप साहित्य लागतं. तर असं काही नाही आहे. घरात ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूपासून आपण डोनट बनवू शकतो एकदम सिंपल पद्धतीने. तर बघा, माझ्या जेवढ्या रेसिपी आहेत एकदम म्हणजे जास्त एकदम हार्ड नाही, सगळ्या सिंपलच आहेत. तुम्ही सगळ्या बघितल्या असतील. तर खास ही मुलांसाठी मग जसं मला मागाशी बोलले मी. आता त्या जे डोनट बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सांगते. आता 1 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी सगळं प्रमाणसहित सांगणार तुम्हाला. ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि ही आहे पिठी साखर. माप घेऊन सांगते. ही घ्यायची आपल्याला पाऊण वाटी, म्हणजे 1 वाटीला कमी आहे. आणि दही घ्यायचं आहे अर्धा वाटी. तुमचं प्रमाण पण चुकणार नाही, त्यानुसार तुम्हाला सांगते. तर हे बघा, तर मी काय काय घेतले तुम्हाला सांगितलं. गव्हाचं पीठ, पिठी साखर आणि दही घेतली अर्धी वाटी. आता हा आहे आपला टाटाचा खायचा सोडा, तो आपण थोडा घ्यायचा आहे. आणि 2 चमचे आपण तेल टाकायचं त्याच्यामध्ये. हा मोठा चमचा आहे म्हणून मी एकच घेतला आहे. आणि चांगलं आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. ब्रेडचं पण ही रेसिपी होते ब्रेडपासून. पण समजा जर आता दरवेळेस काय ब्रेड अवेलेबल नसतो घरामध्ये, जेव्हा पाहिजे तेव्हा, पण पीठ तर आपल्या घरामध्ये असतंच सगळ्यांच्याच. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करणार आहे. आणि दुधाचा वापर करायचा आहे. आणि थोडं थोडं घेऊन आपल्याला पूर्ण हे मळून घ्यायचं आहे. पहिले आधी आपण मिक्स करून घेऊ चांगलं. जसं आपण पिठाचा गोळा मळतो सेम तसाच मळायचा आहे. मी दूध पण घेतलं आहे बघा. तर आता आपलं पीठ मळून झालं आहे, हे बघा, बघू शकता. आता आपण हे पीठ अर्धा तास पाऊण तासासाठी आपण असं झाकून ठेवायचे, जेणेकरून ते चांगलं मुरेल. तर आपण हे असंच झाकून ठेवणार आहे. तर गाईस आपले अर्धा ते पाऊण तास झालं आहे. आणि हे बघा पीठ आपलं चांगलं भिजलं आहे. आता आपण याचे डोनट बनवून घेऊ. थोडं तेलाचा हात घेऊ, जेणेकरून पीठ आपण हातात चिपकणार नाही. जरा मोठेच धरू, असे गोल करून. आपण दही टाकलं त्याच्यामुळे आपल्याला हे अर्धा ते पाऊण तास मुरायला ठेवलं होतं.
जर तुम्ही ब्रेडचं बनवलं तर ब्रेडचं त्याला आपण लगेच इन्स्टंट बनवू शकतो. त्यासाठी तुमच्यासाठी ही खास रेसिपी की जर ब्रेड आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून हे डोनट बनवू शकता. तर हे जे आपण गोळे काढलेत, हे डोनट बनवले ते आपलं हे बाकीचे आपण हे असेच बनवून घेऊ. आपले रेडी झालेत बनवून. आता आपण मी तेल तापत ठेवले, तर आपण त्याच्यामध्ये एक एक तळून घेऊ. तेल तापलं का चेक करू. तापलंच आहे. पहिले आपण एक एकच तळून घेऊ, जेणेकरून ते चांगले तळले जातील. एकदम आपलं असे ब्राऊन होऊन द्यायचे. मी गॅस फुलच ठेवला आहे. पहिले आपण एक साईड करून घेऊ. तुम्हाला दाखवते मी एक पहिले कितपर्यंत ब्राऊन करायचा आहे तो. हा जो तुम्हाला एक साईड दिसतोय त्यावरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि एकदम असं जास्त करपट पण करपून द्यायचा नाही आहे, की जेणेकरून तो टेस्टला त्याची टेस्ट बदलून जाईल असं. हा झाला आहे. आता मी हे काढून घेते. तर हे जे बाकीचे आहेत हे आपण अशाच पद्धतीने सगळे तळून घेऊ. तर गाईज हे बघा आपले सगळे डोनट तळून झालेत. तर आता आपण ते काढून घेऊ. गॅस बंद करते. तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी झालेत. आणि असं नाही का तुम्ही ब्रेडचे बनवाल ते मऊ होतात. तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. हे बघा, हे बघा आतून किती स्मूथ झाले बघू शकता, एकदम मऊसूत. आता आपण याला आता डार्क चॉकलेट तर नाही आहे, मी आता डेअरी मिल्क आणली, ती आपण मेल्ट करून पुढची प्रोसेस करूया. तर गाईज हे बघा आता मी डेअरी मिल्क मेल्ट करून घेतली. खरं त्याला डार्क चॉकलेट पाहिजे, आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ते. आणि मला डोनेटवर जे स्प्रिंग रोल असतात तेही मला बाजारात नाही भेटले, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यातच मी बनवलेत. तर तुम्ही बाजारातून आणून बनवू शकता. तर ह्या पद्धतीने आपण ते लावून घेणार आहोत. मी सगळ्यांना नाही लावणार आहे. दुपारच्या वेळेस दुकानं बंद राहतात तिकडे, त्याच्यामुळे मला जेवढं भेटलं तेवढंच मी आणलं. तर ते असं हाताने लावून घ्यायचं सगळीकडे. डार्क चॉकमुळे कसं एकदम पूर्ण डार्क दिसतं, त्याच्यामुळे ते दिसायला खूप छान दिसतं. ही रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवली आहे. माझ्या मुलाला तर खूपच आवडतात, त्यामुळे म्हटलं. ते मला हमेशा बोलतं की मम्मा बाजारातून आम्हाला हे घेऊन दे, पण मी नाही कधी त्यांना घेऊन दिलं, कारण की त्याची प्राईस खरं तर मला माहीत नाही आहे, मी कधी विचारलंच नाही आहे. मग आता म्हटलं जी वस्तू जर आपण घरी बनवू शकतो ती बाजारातून आणून कशा लोकांच पैसे वेस्ट घालवायचे, हे जर घरच्या घरी आपण बनवू शकतो तर तुम्ही तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने बनवून द्या घरच्या घरी. पोरं नक्कीच आवडीने खातील.
ते डार्क नाही चॉकलेट, त्याच्यामुळे ते असं वरतून तुम्हाला दिसतंय फिक्कट फिक्कट. ते स्प्रिंगल असतात त्याने तर अजून खूप मस्त शो आला असता. तुम्ही आणून ते लावू शकता. मला नाही भेटले बाजारात. म्हणजे ते सजवायला असतं त्यामुळे ते अजून छान दिसतात. तर गाईज हे बघा आपले डोनेट आणि चॉकलेट चॉकलेट मेल्ट करून मी लावले, त्यामुळे ते असं डार्क चॉकलेटमुळे कसं एकदम खूप छान दिसतं. आता मला डेली भेटली म्हणून मी त्याने सजवले. तर तुम्हाला ही माझी डोनेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मुलांना करून घाला आणि त्यांनाही विचारा की त्यांना कशी वाटली ती. माझ्या मुलांना तर आवडली खूप. अजून त्यांना टेस्ट करायची आहे. तर तुम्ही मला हे कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी माझी. तर गाईस मला ही डोनेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल होत्या त्याच पद्धतीने बनवल्या. तुम्ही त्याच्यामध्ये काय ॲड करू शकता हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सगळं सांगितले. तरी जर तुम्हाला नाहीच म्हणलं तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर मला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.